नमस्कार भाऊसोनी. अति तर त्यांनी माती वस ही जर गोष्ट आपला जर ध्यान मावून भाऊसोनी तर आपला काही चुकी होणार नाही. मला असं वाटतं कोणी माणूस असू दे की बाई असू दे त्यासनी लिमिटमध्ये राहायला शिकायला पाहिजे. एखादा माणूस सण वस एखादा सण होत नाही. तसाच एक किस्सा घडणार सांगली जिल्हामा. तर एस टी महामंडळ डिपार्टमेंटमा एक वरिष्ठ क्लार्कानं तो त्यांना तिनाच बरोबर ना वरिष्ठ क्लार्क होती नावली राहता. एक 5-6 महिन्यापासून ती बाईला टॉर्चर करणं. काय माहीत सगळ्या लोकेशनसमोर डिपार्टमेंटासमोर स्टाफनासमोर ती बाईला काय माहीत बोलणार चिकनी चाकणी असं काही बोलणार. पण ती संसारी होती त्यामुळे ती सहन करायला ती का बा नवऱ्याला आपण ह्या गोष्टी सांगू कशा म्हणून काम ना बंद करते नवरा ह्या गोष्टी बाईसनी ती बाई घरमा सांगितलं तिने. तर तिने 1 तारीखना दिन त्याने व्हिडिओ करा तिने रेकॉर्डिंग करी सगळी त्यानं बोले सगळं ऐकली तर आणि मग त्यानंतर तिने नवऱ्याला देखाडं आणि मग त्या नवऱ्याने त्याला मित्राने संत्याले तरी डेपुमा घाली संत्याला मारा क्लार्कले यांना त्याला काय भेटणं फय त्यांना गुन्हा दाखल होईना. आणि दुसरी गोष्ट तो डिपार्टमेंट डिसमिस बी होई गया. मग तुम्ही जर शासकीय जर काम करणार तर तुमले नोकरीसुद्धा किंमत नाही. नोकरी आता लोकांची भेटत नाही पण लोकांची मस्ती देखा कसली आहे. मस्तीमा लोकांचं काहीच भान नाही की आपलं काय नुकसान होईल यांमाई पुढे आपले काय भेटीन यासुद्धा गोष्टींचा लोक विचार करतात नाही. एखादी लेडीजनं नाव लिहिणं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे भाऊसोनी. कसं आहे बराबरीनं माणूस असणं ती गोष्ट वेगळी आहे पण एखादी बाई ही खुद्दार रास इज्जतदार रास आणि अशा भरपूर बाया आहेत की त्या आहेत ना असं टॉर्चर सहन करतेस. या असं 12 लोक कधी राहत कधी त्याचे टॉर्चर सहन करणं पडस का फक्त फॅमिली रिस्पॉन्स राहत नाही. फॅमिलीला बाईसन बाया भातीस पण ह्या गोष्टीनं तुम्ही फायदा उचलू नका. कसं आहे आटेस करणं आहे आटेस पडण्यावर ध्यानमा ठेवा. जय हिंद जय भारत.